नमस्कार. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर आता नवरात्री फेस्टिवल जवळ आले आहेत. तर दांडियाच्या, रास गरबाच्या, तसेच वेगवेगळ्या नवरात्रीच्या पोस्ट बनवून घ्यायला क्लायंट मागतायत. ओके. तर किंवा मग तुमच्या बिझनेससाठीही तुम्ही स्वतः कॅनव्हाचा उपयोग करून अशा प्रकारच्या पोस्ट क्रिएट करू शकताय. तर मी ही पोस्ट क्रिएट केली आहे. अशीच पोस्ट कशी क्रिएट करायची कॅनव्हामध्ये ते आपण आज शिकणार आहोत. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल गुगलवर सर्च करा कॅनव्हा. कॅनव्हामध्ये ही वेबसाईट ओपन करायची आहे. ठीक आहे. ही आपल्याला समोर दिसते होम स्क्रीन. त्यामध्ये क्रिएट डिझाईनमध्ये इंस्टाग्राम पोस्ट सिलेक्ट करायची. इंस्टाग्राम पोस्टमध्ये 2 साईज येतात. ओके. 2 साईज येतात. आपण आतापर्यंत यामध्ये डिझाईन केलेल्या आहेत स्क्वेअरमध्ये, पण यामध्ये फर्स्ट टाइमच डिझाईन करतोय. या टाईप मध्ये मी ही डिझाईन केलेली आहे क्लायंटसाठी. ठीक आहे. इंस्टाग्राम पोस्ट 4x5 ही नॉर्मल साईज त्याची ओपन झाली आहे इथे. ओके. ब्लँक पेज मी इथे ऑलरेडी फोल्डर ओपन करून ठेवले. यातच आपण न्यू पेज ऍड करणार आहोत. ठीक आहे. तसं डिझाईनला स्टार्ट करूया. त्यासाठी लागणारा जो कंटेंट आहे तो वेळ नाही नको जायला, व्हिडिओ जास्त लेंथी नको व्हायला, त्यासाठी मी ऑलरेडी टाईप करून ठेवला आहे. कॅनव्हामध्ये मराठी टेक्स्ट कसा टाईप करायचा याची व्हिडिओ चॅनलवर आहे, ती तुम्ही चेक करून बघू शकताय. कॅनव्हामध्ये मराठी टेक्स्ट ऍड कसा करावा अशी हेडिंग आहे. ओके. त्यामध्ये तुम्ही बघू शकताय की मी मराठी टेक्स्ट कसे ऍड केलेले आहेत. ओके. तर आता फर्स्ट ऑफ ऑल मी काय करते, यावर एक शेप ऍड करते. ठीक आहे. सर्कल शेप घेते, त्याला मोठा करते साईज नुसार आणि तो पेजवर ऍडजस्ट करते. त्याला रेड कलर देते. ठीक आहे. कुठलाही देऊ शकताय. बॉर्डर देते 4 आणि बॉर्डर कलर यूज करते व्हाईट. ओके. तुम्ही दुसरे यूज करू शकताय. मी पोस्ट कशी बनवली ती फक्त तुम्हाला ट्युटोरियल देते. ओके. तुम्ही याचा उपयोग करून तुमच्या बिझनेससाठी वेगळ्या पोस्ट बनवू शकताय. पेज कलर हा देते. ओके. पेज कलरचा कोड हा बघा, झूम करते स्क्रीन. ठीक आहे. इथे कोड शो होतोय, तुम्ही तो यूज करू शकताय. सेम कलर यूज करायचा. ठीक आहे. आता यामध्ये आपण त्यांचा लोगो ऍड करूया. फर्स्ट ऑफ ऑल जय पॅलेस प्रस्तुत. ओके. आता यामध्ये मी ऑलरेडी फोंट यूज केलेले आहेत. मी फक्त तुम्हाला सांगते की मी कोणता फोंट यूज केला आहे. ठीक आहे. यामध्ये मी हा फोंट यूज केलेला आहे. सॉरी, स्क्रीन जास्त झूम झाली. ठीक आहे. हा फोंट यूज केलाय अपराजिता आणि त्याला बोल्ड इफेक्ट दिलेला आहे. साईज ही ठेवलेली आहे. ओके. देन प्रस्तुत टाईप करून त्याला माकू देवनागरी फोंट यूज केलेला आहे. कुठला? माकू देवनागरी. ओके. त्याला पण बोल्ड इफेक्ट ट्राय केलेला आहे. देन निहारिका रास गरबा दांडिया. ओके. गुगलवरून तुम्ही टाईप करू शकताय. गुगल इनपुटचा यूज करूनही टाईप करू शकताय. निहारिका ह्या वर्डला सुद्धा मी माकू देवनागरी इफेक्ट दिलाय आणि रास गरबा दांडियाला मायरेट देवनागरी हा फोंट यूज केलेला आहे. कुठला आहे? इथे शो होतोय बघा स्क्रीनवर. हा फोंट यूज करून त्याला बोल्ड इफेक्ट दिलाय आणि इफेक्ट्स मध्ये शॅडो इफेक्ट दिलाय. त्याला शॅडो ब्लॅक कलरची यूज केलेली आहे. ओके. then आता निहारिकाला आपल्याला इफेक्ट बॅकग्राऊंड ऍड करायचा आहे. ओके. ठीक आहे. येलो कलर ऍड केलाय बॅकग्राऊंडला. रास गरबा दांडियाला मायरेट देवनागरी देऊन इफेक्ट मध्ये शॅडो इफेक्ट केलाय. ओके. देन नंतर काय केलंय, तिथला वेळ आणि डेट मेन्शन केली आहे. ठीक आहे. वेळ आणि डेट. वेळेसाठी तोच मायरेट देवनागरी इफेक्ट यूज केलाय, बोल्ड केलाय. याला आपण एलिमेंट्स मध्ये जाऊन शेप ऍड करणार आहोत बॅकग्राऊंड साठी.
ठीक आहे, कारण तो आपल्याला हायलाइट करायचा आहे तेवढा. लेयर कलर यूज करूया जो वरती यूज केला आणि निहारिकाला तोच. ठीक आहे, थोडा कलर वेगळा आला यामध्ये, तुम्ही चेंज करून घेऊ शकताय वेगळा. ठीक आहे, यामध्ये करू राउंडिंग देऊया थोडीशी. ठीक आहे, त्यानंतर वे असंच ठेवूया. यामध्ये आपण एलिमेंट्स मध्ये जाऊन सर्च करणार आहोत फ्रेम्स. फ्रेम मध्ये सर्कल फ्रेम यूज करणार आहोत. यात आपण सिम्पली एकदम बेसिक पोस्ट आहे, बिगिनर्स आरामात करू शकतात ही पोस्ट. ओके, डुप्लिकेट करा, अजून एक डुप्लिकेट करून इथे मिडलला ऍडजस्ट करू शकताय. हे शेप ऍडजस्ट केलेत मी. ठीक आहे, आता त्यानंतर आपला काय कंटेंट राहिलाय, हे आपलं सगळं ऍड झालंय. हे जे ऍड झालंय ते आपण डिलीट करूया. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आयडिया येईल. ओके, आता आपलं काय राहिलंय, एंट्री फी, मर्यादित प्रवेश म्हणजे लिमिटेड सीट, आणि त्यांचा ऍड्रेस वगैरे मेन्शन करायचा राहिलाय. ओके, आता आपण हा टेक्स्ट तिकडे कॉपी करून घेऊया. पेस्ट करते. ठीक आहे, कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे, हे दोन टेक्स्ट आपल्याला ऍडजस्ट करायचे आहेत याप्रमाणे जसे मी इथे केलेले आहेत. ओके, आता आपण मर्यादित प्रवेशसाठी काय करणार आहोत, एलिमेंट्स मध्ये जाऊन मी सर्च केलं होतं लिमिटेड ऑफर, लिमिटेड सीट्स. ओके, यामध्ये मला ती ग्राफिक्स मिळाली होती, तुम्ही यातून शोधू शकताय. ओके, मी ऑल्स मध्ये जाते सध्या आता, रिसेंटली युज्ड मधून. ठीक आहे, हा ही ग्राफिक यूज केली मी लिमिटेड, सॉरी ती नाही केली. यामध्ये ओके, ही सेल ऑफर शेप. ओके, सेल ऑफर शेप ही ग्राफिक यूज केलेली आहे. तुम्ही दुसरी पण यूज करू शकताय. ठीक आहे, यामध्ये इथून कलर चेंज करू शकताय. मी इथे डिझाईनला मॅचिंग असा कलर यूज केलेला आहे. इथे रेड करते आणि ऑरेंजच्या जागेवर येलो करते. ठीक आहे, आणि हा जो टेक्स्ट आहे तो आपण व्हाईट करूया. इथे वरती ऍड करूया एंट्री फी 100 रुपीज. ओके, त्याला कलर देते रेड. एलिमेंट्स मध्ये लकी ड्रॉ सर्च करते, इथे भरपूर सारे एलिमेंट्स भेटतील, किंवा गिफ्ट सर्च करा. ठीक आहे, इथे ऍड करू शकताय लकी ड्रॉ. ठीक आहे, लकी ड्रॉ बक्षीस. तर इथे आपल्याला हे थोडं ऍडजस्ट करून घ्यावं लागणार आहे खाली कॉन्टॅक्ट आणि लोगो साठी. मी ऍडजस्ट करते. ठीक आहे, आता फोटो ऍडजस्ट करूया आपण. क्लायंटने दिलेले फोटो, कॉन्टॅक्ट ऍड्रेस टाकून घेऊया पहिले. शेप ऍड करते. कलर चेंज केला की याला, याचा पण कलर चेंज करावा लागेल, व्हाईट. ठीक आहे, करेक्ट पूर्ण. आता फक्त आपले इमेजेस ऍड करायचे राहिलेत.
क्लायंटने आपल्याला हे इमेजेस दिलेत, ते आपण सिम्पली इथून कॉपी अपलोड्स मधूनही टाकू शकताय तुम्ही इथून. ठीक आहे, इथून अपलोड्स मधून टाकू शकताय. मी स्क्रीनवर घेऊन ठेवलेले होते. सिम्पली इमेजला त्याच्यावर घेऊन जा. हे क्लिक करून ओके. अशा प्रकारे ही तुमची पोस्ट रेडी झालेली आहे. लास्टला इथे एक दांडिया ऍड केली आहे मी. ठीक आहे, या प्रकारे ही पोस्ट रेडी झालेली आहे. सर पोस्ट ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये नक्की फीडबॅक द्या. तुमच्या कमेंट्सने मला मोटिवेशन मिळते नवीन व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी. तर थँक्यू सो मच. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.